हॅलो फ्रेंड्स, आज आपण बोलणार आहे जी एक क्वेरी आम्हाला आमच्या काही एका पेशंटने आन्सर करायला सांगितली. दॅट इज खूप सारे पेशंट्स हा विचार करतात की दात माझे थोडेसे हलतायत, बट चालू आहे, चालतंय. नाही मला दात अजून काढायचे नाहीयेत. पूर्णपणे पडू द्या. ते स्वतःचे पडतील तोपर्यंत राहू द्या. तर हे योग्य आहे का नाही? आपला जो दात आहे, तो जो जेवढा आपल्याला दिसतो, तेवढाच तो ओरिजिनल नसतो. समजा आपण या पेनच्या वरच्या भागाला आपण असे समजू हा दिसणारा दात आहे. सो त्यापेक्षा दुप्पट जवळपास हा आतमध्ये मूळ असतो, जो हिरड्यांनी आणि हाडांच्या माध्यमातून तो घट्ट पकडलेला असतो. सो जेव्हाही टूथ लूज होईल, तर टूथ लूज होणे किंवा दात हलणे, दिस इज अ साइन ऑफ अ पेरियोडॉन्टल डिसीज. म्हणजे ही जी हिरडी आहे, हे जे हाड आहे, इथे कुठेतरी करतं. आणि तो दात जसं-जसं ही हाड लूज होऊन तो दात हालेल. तर त्या दाताला आपण अजून हलण्याची वाट बघण्यापेक्षा काहीतरी ट्रीटमेंट जर शक्य असेल तर त्याच वेळेस करणे हे योग्य. अन्यथा तो जर खूप जास्त जेव्हा हा मुळाची पकड 50% पेक्षा कमी होते, तर बऱ्याचदा ते दात काढण्याच्या लेव्हलला आलेले असतात. जर तो दात काढण्यासाठी इंडिकेटेड असेल, तर जेवढ्या लवकर आपण काढू, तेवढा जास्त पेशंटचा फायदा. का? तर दात गेल्यामुळे जो राहिलेला स्ट्रक्चर आहे बोनचा, तो तरी व्यवस्थित राहील. समजा आपण दात नाही काढला, तर काय होईल? तो दात अजून हलून आजूबाजूचा जो स्ट्रक्चर आहे, त्याला वीक करेल आणि हे स्ट्रक्चर अजून कमी. दॅट विल कॉज प्रॉब्लेम्स व्हाईल पुटिंग अ न्यू टूथ. तिथे इम्प्लांट करण्यासाठी बोन राहणार नाही किंवा हाडाचं एवढी झीज झालेली असेल की नवीन दात बसवायला त्रास होईल. सो कुठलाही दात जर जास्त हलत असेल, तर डॉक्टरांनी काढायला सांगितला असेल, तर तो काढला तर बेटर वेट अँड वॉच करण्यापेक्षा. फ्रेंड्स, अजून तुम्हालाही काही क्वेरी असेल, तर तुम्ही आम्हाला DM करू शकता किंवा मेसेजेस WhatsApp अस ऑन वी विल ट्राय टू आन्सर युअर क्वेरीज. थँक यू.